आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. ह्याच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच वाटीने 4 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर ज्वारीचं पीठ आपण घेऊया. ह्याचे 2 थालीपीठ छान होतात. थालीपीठ खायला खूप छान लागतं. चार वाटी आपण ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व पिठे एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पिठे एकत्र करायचे आहेत, मिक्स करायचे आहेत. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहू. इथं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, हळदी घेतलेली आहे अर्धा चमचा, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण एवढंच साहित्य बारीक करायचं आहे, कोथिंबीर करायची नाही आहे. कोथिंबीर शेवटी टाकायची बारीक करायला. अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व साहित्य पिठामध्ये टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. तर हे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊ. आता आपण हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मळायचं आहे. हे पहा. अशा पद्धतीने आपले पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. त्यासाठी आपण इथं गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर आपल्याला तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे खाली. आपण इथं खाली घेतलेला आहे तवा. आता ह्याच्यावरती थोडं तेल टाकायचं आहे, मग थालीपीठ थापायचं आहे. त्यासाठी हा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. ह्याच्यावरती आपण तेल टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे.
हे पहा, अशा पद्धतीने आपण थापलेलं आहे. ह्याला असे होल पाडून घ्यायचे. आता आपण ह्याच्यावरती तेल टाकून घेऊ. आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावरती हे थालीपीठ ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती आपण पाणी टाकणार आहोत. अशा पद्धतीने पाणी टाकल्याने थालीपीठ छान उकडून निघते. आता वरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आता आपण वरती झाकण ठेवून देऊ आणि गॅस कमी केलेला आहे. आपल्याला असं 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहूया आपलं थालीपीठ कसं झालेलं आहे ते. अशा पद्धतीने आपलं थालीपीठ झालेलं आहे. ह्याला एकदा पलटी करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने पलटी करायचं आहे आणि 2 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. पाहूया आपण. हे पहा, आपले थालीपीठ तयार झालेलं आहे. काढून घेऊया.